विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या टॉपिकमधल्या विविध पार्टवर, विविध घटकांवर आपण अभ्यास करत आहोत, चर्चा करीत आहोत. आणि आता जो आपण जो वेगळा पार्ट पाहणार आहोत ह्या टॉपिकचा, म्हणजे इंट्रोडक्शन टू मार्केटिंग मधला, तो म्हणजेच फॅक्टर्स अफेक्टिंग कन्झ्युमर बिहेवियर. त्याला आपण ग्राहक वर्तणुकीवर परिणाम करणारे घटक असं म्हणतो. त्याच्या आधी आपण ग्राहक वर्तणूक म्हणजे काय आणि ग्राहक वर्तणुकीची वैशिष्ट्ये कोणती आहेत याच्या संदर्भातली डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहेत. त्याच्यामुळे आपण तिकडे जास्त जाणार नाहीत. आपण ग्राहक वर्तणुकीवर परिणाम करणाऱ्या घटकांवर आपण विचार करणार आहोत. मग ग्राहक वर्तणुकीवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत? तर त्याच्यामध्ये 4 महत्त्वाचे घटक आहेत. त्यामध्ये पहिला घटक येतो सांस्कृतिक घटक, त्याला आपण कल्चरल फॅक्टर्स असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये 3 सब फॅक्टर्स येतात. एक कल्चर आहेत, दुसरी सब कल्चर आहेत आणि तिसरं सोशल क्लास आहे, म्हणजे संस्कृती, उपसंस्कृती आणि सामाजिक वर्ग. दुसरा जो घटक आहे तो आहे सोशल फॅक्टर्स, त्याला आपण सामाजिक घटक असं म्हणतो. म्हणजे ग्राहकाच्या वर्तणुकीवर परिणाम करणारा जो दुसरा घटक आहे तो म्हणजे सामाजिक घटक आहे. त्याच्यामध्ये 3 घटक येतात. त्यामध्ये रेफरन्स ग्रुप आहे, संदर्भ गट असं म्हणतो, दुसरा आहे कुटुंब आणि तिसरा आहे रोल आणि स्टेटस. म्हणजेच रोल म्हणजे भूमिका आणि स्टेटस म्हणजे त्याचा दर्जा त्या समाजामध्ये असलेला. तिसरा जो घटक ग्राहकाच्या वर्तणुकीवर परिणाम करतो तो त्याचा व्यक्तिगत घटक असतो. त्याच्यामध्ये ग्राहकांचं वय आहे, ग्राहकांचं लाईफ सायकल आहेत, त्याचे लाईफ सायकल स्टेज आहेत. त्याच्यानंतर ऑक्युपेशन आहेत, त्याला आपण पेशा असं म्हणतो. त्याच्यानंतर इकॉनॉमिक सिच्युएशन आहे, आर्थिक स्थिती आहेत, लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आहेत आणि पर्सनॅलिटी आहेत, व्यक्तिमत्व आहे. या घटकांचा परिणाम होत असतो, त्याला आपण व्यक्तिगत घटक असं म्हटलेलं आहे. आणि चौथा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सायकोलॉजिकल फॅक्टर्स, त्याला आपण मानसशास्त्रीय घटक असं म्हणतो. तर मानसशास्त्रीय घटक हा सुद्धा व्यक्तीच्या खरेदीवर परिणाम करणारा एक घटक आहे, खरेदी वर्तणुकीवर परिणाम करणारा घटक आहे. मग त्याच्यामध्ये मानसशास्त्रीय घटकांमध्ये मोटिवेशन, अभिप्रेरण आहे, परसेप्शन आहे, आकलन, लर्निंग आहे, शिकणे, बिलीफ अँड ॲटिट्यूड जे आहेत, म्हणजे त्याला आपण श्रद्धा आणि दृष्टिकोन असं म्हणतो, ह्या घटकांचा समावेश होतो. मग आपण आता याच्यामध्ये हे जे काही फॅक्टर्स अफेक्टिंग कन्झ्युमर बिहेवियर आहे तर त्याचं 1 बाय 1 आपण त्याची इन्फॉर्मेशन आपण पाहूया. तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला ह्या डायग्राममध्ये आपण त्याची माहिती थोडक्यात घेतलेलीच आहे. आपण इथे मात्र थोडक्यात थोडीशी माहिती सविस्तर घेण्याचा प्रयत्न याच्यामध्ये आपण करणार आहोत. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कल्चरल फॅक्टर्स आहे. मग आपण पाहतो की भारतामध्ये विविध प्रकारच्या संस्कृती आहेत. मग त्याच्यामध्ये व्हॅल्यूज आहेत, आयडिओलॉजीज आहेत, पर्टिक्युलर कम्युनिटी किंवा ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल, ज्या समुदायामध्ये किंवा ज्या समूहामध्ये व्यक्ती राहत असतात त्या समुदायाची काही आयडिओलॉजी जे आहेत, त्या काही त्याचे मूल्य आहेत ते असतात. आणि त्या आयडिओलॉजीचा किंवा त्या मूल्याचा ग्राहक म्हणून त्या व्यक्तीवर परिणाम होत असतो. आणि त्या परिणामामुळे त्या व्यक्तीची जी ग्राहक वर्तणूक आहे ती प्रभावित होत असते. मग त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की कल्चरल व्हॅल्यू आर पास्ड फ्रॉम 1 जनरेशन टू अनदर जनरेशन. आपण पाहतो की जे काही सामाजिक सांस्कृतिक मूल्य आहेत ते एकापासून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होत असतात. मग कोणतीही संस्कृती घ्या तर त्या सांस्कृतिक घटकांच्या मध्ये जे सांस्कृतिक मूल्य आहेत ते सांस्कृतिक मूल्य किंवा संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होत असते. मग ह्या सांस्कृतिक घटकांमध्ये 3 घटक प्रभावशाली असतात. नंबर 1 आहे संस्कृती. मग संस्कृती त्याला आपण कल्चर असं म्हटलेलं आहे. कल्चर इज अ पार्ट ऑफ एव्हरी सोसायटी अँड इज द फंडामेंटल डिटर्मिनंट ऑफ द पर्सन्स वॉन्ट अँड बिहेवियर. हे एक जर आपण पाहिलं तर संस्कृती ही कोणत्याही समाजाचा एक अविभाज्य अंग आहे. आणि व्यक्तीने काय खरेदी करत असताना कोणत्या वर्तणूक असेल, म्हणजे खरेदीच्या इच्छा आणि वर्तणूक प्रभावित करणारा जर घटक असेल सांस्कृतिक घटकांमधला तर तो आहे संस्कृती. इट रेफर्स टू सेट्स ऑफ व्हॅल्यू, ट्रॅडिशन अँड बिलीफ दॅट गाईड द इंडिव्हिज्युअल बिहेवियर. ज्या काही संस्कृतीमध्ये असणाऱ्या श्रद्धा आहेत, उपासना आहेत, परंपरा आहेत, मूल्य आहेत
यामुळे व्यक्तीचं बिहेवियर जे आहे त्या बिहेवियरला मार्गदर्शन मिळत असतं आणि त्यानुसार संस्कृतीनुसार व्यक्तीच्या खरेदी प्रेरणा ज्या आहेत त्या बदलत असतात. जसं आपण पाहूया की जसं हिंदू धर्म आहे, हिंदू संस्कृती आहे, मुस्लिम धर्म आहे, मुस्लिम संस्कृती आहे, शीख धर्म आहे, शीख संस्कृती आहेत, जैन धर्म आहे, जैन संस्कृती आहे, बौद्ध धर्म आहे, बुद्धिस्ट संस्कृती आहेत. अशा प्रकारचे जेवढे धर्म आहे, संप्रदाय आहे, जाती आहेत, पोटजाती आहेत, त्यानुसार त्यांच्या संस्कृती वेगळ्या असतात आणि त्यानुसार व्यक्तींच्या खरेदी प्रेरणा ह्या बदलत असतात. त्याच्यानंतर आहे सब कल्चर, त्याला आपण उपसंस्कृती असं म्हणतो. इच कल्चर कन्सिस्ट ऑफ व्हेरियस सब कल्चर विच इन्क्लूड नॅशनॅलिटीज, रिलिजन, जिओग्राफिकल एरियाज, रेशियल ग्रुपिंग्स अँड ऑन. आणि संस्कृतीमध्ये काही उपसंस्कृती बनत असतात. जसं मी आता सांगितलं की धर्माच्या आधारे सांस्कृतिक मूल्य बनत असतात. मग त्या धर्मामध्ये राहिलेले लोक असणारे जे लोक आहेत ते विविध ठिकाणी राहत असतात. नॅशनॅलिटीच्या आधारे विभागलेले असतात, जिओग्राफिक रिजनच्या आधारे विभागलेले असतात, धर्माच्या नावाखाली विभागलेले असतात. रॅशियल ग्रुप आहेत, जातीच्या संदर्भातले, वर्गाच्या संदर्भातले जे गट आहे त्याच्या आधारे विभागले जातात. आणि या विभाजनामुळे संस्कृतीमध्ये पुन्हा उपसंस्कृती निर्माण होतात आणि त्या उपसंस्कृतीच्या आधारे सुद्धा ग्राहकांच्या खरेदीच्या प्रेरणा बदलत असतात. जर आपण पाहिलं हिंदू धर्म तर आपल्याला असं दिसतं की हिंदू धर्मांमध्ये अनेक प्रकारच्या उपसंस्कृती आहे. मग महाराष्ट्रामध्ये वेगळ्या दिसतील, गुजरातमध्ये वेगळ्या दिसतील, काश्मीरमध्ये वेगळ्या दिसतील, उत्तर प्रदेशमध्ये वेगळ्या दिसतील, कर्नाटक, दक्षिण भारतामध्ये वेगळ्या दिसतील. तसंच मुस्लिम आहेत, जैन आहेत, बुद्धिझम आहेत, अशा वेगळ्या प्रकारच्या संस्कृती आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या संस्कृतीचा सुद्धा फायदा जो त्या संस्कृतीचा अभ्यास जो आहे तो विपणनकर्त्याने करणं गरजेचं असतं. आणि जर उदाहरण जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं की हिंदू ब्राईड विअर ब्राईट कलर्ड ब्राइडल वियर whereas a Christian bride wears white gown on her wedding days. जर आपण पाहिलं तर ब्राईट कलरचे जे काही साड्या आहेत किंवा ब्रायडल वियर्स आहेत, अगदी चमकणाऱ्या जे काही कपडे आहेत ते चमकणारे कपडे ह्या हिंदू संस्कृतीमध्ये लग्नाच्या दरम्यान घातले जातात. आणि अगदी व्हाईट जे कपडे आहेत, व्हाईट गाऊन आहेत, ते ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांच्या वेडिंग सेरेमनीमध्ये घातले जातात. आणि सोशल क्लासमध्ये जर आपण पाहिलं तर सामाजिक वर्ग त्याला आपण म्हणतो. तर सामाजिक वर्गामध्ये आपल्याला दिसतं की एका समाजामध्ये वेगळे भूमिका पार पाडणाऱ्या व्यक्ती असतात. म्हणजे काही राजकारणी असतात, समाजकारणी असतात, काही धर्माचं काम करत असतात, काही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्य करत असतात. आणि त्यांची त्या याच्यामध्ये एक भूमिका असते आणि त्यांचं एक स्टेटस असतं. आणि त्या भूमिका आणि स्टेटसच्या आधारे त्या व्यक्तींच्या खरेदी प्रेरणा ज्या आहेत त्या बदलत असतात. त्याच्यानंतर आहेत जर आपण पाहिलं तर बी, तो म्हणजे सोशल फॅक्टर्स जो आहे, सामाजिक घटक. आता व्यक्ती हा सामाजिक प्राणी आहे, सोशल इन नेचर्स आपण म्हणतो. सामाजिक जर आपण पाहिलं तर हा एक सामाजिक प्राणी आहे. वी नीड टू पीपल अराउंड टू टॉक टू अँड डिस्कस व्हेरियस इश्यू टू रीच द बेटर सोल्युशन अँड आयडिया. आणि त्यामुळे व्यक्ती जर सामाजिक प्राणी आहे तर समाजाशी संबंधित असणारे जे काही विविध घटक आहेत त्या विविध घटकांशी संबंधित असणारी माहिती आहे, त्या माहितीबद्दलची माहिती जी आहे ती जाणून घेण्यासाठीचं संशोधन विपणनकर्त्याला करावं लागतं. वी लिव्ह इन द सोसायटी अँड इट्स इम्पॉर्टंट फॉर इंडिव्हिज्युअल्स टू आदर टू द लॉज अँड रेग्युलेशन्स ऑफ द सोसायटी. जेव्हा आपण एक समाजाचा भाग म्हणून समाजामध्ये राहत असतो त्यावेळेस समाजाचे काही कायदे असतात आणि नियम असतात. ते नियम प्रत्येक व्यक्तीला पाळावे लागत असतात आणि त्याच्या आधारे मग सामाजिक घटक म्हणून ज्यावेळेस व्यक्ती जगत असतो तर त्या सामाजिक घटकांचा ग्राहक म्हणून त्याच्यावर परिणाम होत असतो. मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला जो घटक आहे तो म्हणजे रेफरन्स ग्रुप, त्याला आपण संदर्भ ग्रुप असं म्हणतो. ह्या संदर्भ ग्रुप त्याच्यामध्ये प्रायमरी ग्रुप असतो आणि सेकंडरी ग्रुप असतो. मग त्याला आपण प्राथमिक गट असं म्हणतो आणि त्याला आपण दुय्यम गट असं म्हणतो. ज्या प्राथमिक गटांसोबत व्यक्ती राहत
असतो त्या प्राथमिक गटांच्या राहणी किंवा त्याच्या सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज, त्यांचं बिहेवियर, त्यांचं ॲटिट्यूड यानुसार व्यक्तीचं जे काही बाईंग बिहेवियर चेंज होत असतं. मग जर आपण संदर्भ गटामधला जर पहिला रेफरन्स ग्रुपमधला जर आपण प्रायमरी ग्रुप घेतला तर व्यक्ती जे आहे त्या प्रायमरी ग्रुपमध्ये मित्र आहेत, नातेवाईक आहेत, कौटुंबिक सभासद आहेत, त्याशिवाय शेजारी पाजारी आहेत किंवा फॅमिली कलिग्ज आहेत, त्याला आपण कौटुंबिक सहकारी असं म्हणतो, यांच्यासोबत आपण राहतो. हा प्राथमिक गट आहे. आणि ज्यावेळेस आपण यांच्यासोबत राहतो त्यावेळेस या गटांचा सुद्धा आपल्या बाईंग बिहेवियरवर परिणाम होत असतो. दुसरा दुय्यम गट जो आहे त्याला आपण दुय्यम समूह असं म्हणतो. याच्यासोबत आपली इनडायरेक्ट रिलेशनशिप असते. इनडायरेक्ट रिलेशनशिप जरी असली तरी त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम ग्राहक वर्तणुकीवर होताना आपल्याला दिसून येतो. मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर रिलिजियस ग्रुप आहे, पॉलिटिकल पार्टीज आहेत, क्लब्स आहेत, ट्रेड युनियन्स ग्रुप्स आहेत, अशा समूहासोबत आपला इनडायरेक्ट रिलेशन्स येतं. आणि त्यामुळे त्यासोबत राहत असताना इनडायरेक्ट राहत असताना सुद्धा त्या दुय्यम जो गट आहे त्या दुय्यम गटांचा सुद्धा परिणाम आपल्या ग्राहक म्हणून आपल्या वर्तणुकीवर होताना दिसून येतो. दुसरा आहे तो म्हणजे फॅमिली कुटुंब. सोशल फॅक्टर्स मधला दुसरा जो फॅक्टर्स आहे तो म्हणजे कुटुंब. आता आपल्याला माहिती आहे बाईंग बिहेवियर इज स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स्ड बाय द फॅमिली मेंबर्स. म्हणजे आपण कुटुंबामध्ये 24 तास राहत असतो आणि कुटुंबामध्ये राहत असताना कुटुंबाच्या जे काही बिहेवियर आहे, कुटुंबाचे जे वर्तणूक आहे त्या वर्तणुकीचा व्यक्तीच्या वर्तणुकीवर परिणाम होत असतो. आणि कुटुंब जशा वस्तू खरेदी करत असतात त्या कुटुंबातील सभासद सुद्धा तशाच प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असतो. मार्केटर्स ट्राय टू फाइंड आउट द रिलेटिव्ह इन्फ्लुएन्स बाय द हजबंड, वाईफ अँड चिल्ड्रन्स इन द परचेस ऑफ प्रोडक्ट. जेव्हा कुटुंबाचा व्यक्तीच्या बाईंग बिहेवियरवर परिणाम होत असतो तेव्हा मार्केटरला हे विचार करावा लागतो की त्यांचा जे रिलेटिव्ह इन्फ्लुएन्स काय आहे ऑफ द हजबंड किंवा मग वाईफ म्हणजे पतीचा पत्नीच्या खरेदी प्रेरणेवर काय प्रभाव होत असतो किंवा मुलांवर काय प्रभाव होत असतो किंवा पत्नीचा नवऱ्याच्या खरेदीच्या म्हणजे वर्तणुकीवर काय परिणाम होतो, ह्या सगळ्यांचा अभ्यास करावा लागतो आणि त्यानुसार वस्तू किंवा सेवा मार्केटमध्ये लॉन्च कराव्या लागत असतात. आणि तिसरा आहे सोशल रोल अँड स्टेटस. आता आपण पाहतो की सोशल रोल त्याला आपण सामाजिक भूमिका असं म्हणतो आणि त्याचबरोबर ते सामाजिक प्रतिष्ठा असं म्हणतो. स्टेटस म्हणजे प्रतिष्ठा, दर्जा. Every individual participates in different groups in society, such as clubs and organization to which he belongs. His position in each groups can be defined in terms of his roles and status. प्रत्येक व्यक्तीची जी काही समाजामध्ये राहणारी व्यक्ती आहे ती प्रत्येक व्यक्ती समाजाला एका विशिष्ट रोलमध्ये बघत असते आणि ती ज्या रोलमध्ये असते, सामाजिक रोलमध्ये असते, तो रोल परफॉर्म करण्यासाठी त्या व्यक्तीची बाईंग बिहेवियर तशाच प्रकारची बनत असते. किंवा सामाजिक प्रतिष्ठा जर एखाद्या व्यक्तीची जशी असेल ती सामाजिक प्रतिष्ठा कॉन्स्टंट राहण्यासाठी व्यक्तीची बाईंग बिहेवियर मात्र तशाच प्रकारची बनत असते. त्यामुळे मार्केटर मस्ट बी अवेअर ऑफ द स्टेटस, सिम्बॉल, पोटेन्शियल ऑफ द प्रोडक्ट्स अँड ब्रँड्स. आणि त्यामुळे मार्केटरला वस्तू किंवा सेवांची अवेलेबिलिटी अशा खरेदीदारांसाठी करून देत असताना त्यांची रोल आणि स्टेटस काय इन सोसायटी हे बघावं लागत असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे पर्सनल फॅक्टर्स. तर आपण व्यक्तिगत घटक असं म्हणतो. व्यक्तिगत घटकाचा सुद्धा व्यक्तीच्या बाईंग बिहेवियरवर फार महत्वाचा परिणाम होत असतो. मग त्याच्यामध्ये कोणतं आहे तर पहिला एज अँड लाईफ सायकल, एज अँड स्टेज ऑफ लाईफ सायकल किंवा त्याला आपण एज अँड स्टेज लाईफ सायकल स्टेज असं म्हणतो. तर जीवनचक्रातील वय जे आहेत किंवा वय आणि जीवनचक्रातील जे टप्पे आहेत, वय आणि जीवनचक्रातील टप्पे कोणकोणते आहेत याचा अभ्यास विपणनकर्त्याला करावा लागतो. कारण आपण पाहतो की व्यक्तीचं वय कधी कॉन्स्टंट राहत नाही.
दिवसानं वाढत असतं, तासानं वाढत असतं. आणि आपण पाहतो की जे लहान मुलं असतात ते कधीतरी किशोर अवस्थेमध्ये जातात. किशोर अवस्थेमध्ये आलेले जे तरुण आहेत ते थोडे प्रौढ अवस्थेमध्ये जातात. प्रौढ अवस्थेमध्ये असणारे जे तरुण जे लोक आहेत ते वृद्धापकाळाकडे जात असतात. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर वय वाढत असतं आणि जसं वय वाढतं तसं व्यक्तीच्या खरेदी प्रेरणा बदलत असतात. जसं लहान मुलांना खेळणी आवडते तर मोठ्या मुलांना खेळणी आवडत नाही. मोठ्या मुलांना छान सुंदर हावसं वाटतं, त्यासाठी ती कपडे परचेस करतात, गाडी परचेस करतात किंवा मग छान लाईफस्टाईल जगण्याचा प्रयत्न करतात. मग थोडं मोठं झालं, जबाबदाऱ्या आल्या की मग हे सगळं जातं आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठीच्या आपल्या बाईंग बिहार बदलतात. आणि त्याच्यानंतर आपण बघतो लाईफस्टाईल सायकलचं जे लास्ट स्टेज आहे ते म्हणजे डिक्लाइन स्टेज. त्याच्यामध्ये मग आपल्या काही गरजा राहत नाही आणि त्यानुसार ज्या वृद्ध व्यक्तींच्या ज्या गरजा आहेत त्या वेगळ्या मात्र तिथे आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर आहे प्रोफेशन. व्यक्तीचं प्रोफेशन किंवा ऑक्युपेशन काय आहे, व्यवसाय काय, पेशा कोणता आहे. The occupation of an individual plays an significant role in influencing his buying decisions. जर आपण पाहतो की प्रोफेशन पेशेवाईक व्यक्ती जर आपण पाहतो तर समाजामध्ये काही डॉक्टर्स आहेत, काही इंजिनियर्स आहेत, काही चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, काही लॉयर्स आहेत, काही प्रोफेसर्स आहेत, काही मॅनेजर्स आहेत, मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत. असे अनेक प्रोफेशनल्स आहेत आणि ह्या प्रोफेशनल्सचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत आणि ज्या व्यवसायामध्ये त्यांची जी भूमिका असेल तशा प्रकारच्या त्यांच्या बाईंग बिहेवियर चेंज होत असतात. जसं आपण जर साधं उदाहरण बघितलं की त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये एक मॅनेजर आहेत आणि दुसरा शिपाई आहे. तर मॅनेजर्सचा प्रोफेशन मॅनेजमेंट आहे आणि त्याच्यामुळे त्याची बाईंग बिहेवियर ही त्या टॉप लेवलची असेल आणि जो शिपाई आहे त्याची बाईंग बिहेवियर वेगळी असेल. किंवा जसं आपण एक डॉक्टर्स आहेत, त्या डॉक्टरचे बाईंग बिहेवियर वेगळं असणार आहे, इंजिनियर्सच्या बाईंग बिहेवियर वेगळे असणार आहेत, प्रोफेसरच्या बाईंग बिहेवियर वेगळ्या असणार आहेत. त्याशिवाय जे डेली वेजेसवर काम करणारे जे लोक आहेत त्यांच्या बाईंग बिहेवियर वेगळे असणार आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक सर्कमस्टान्सेस, त्याला आपण आर्थिक परिस्थिती असं म्हणतो. म्हणजेच पर्सनल फॅक्टर्स मध्ये हा एक महत्वाचा घटक आहे की व्यक्तीची आर्थिक परिस्थिती कशी आहे. प्रोडक्ट चॉईस आर ग्रेटली अफेक्टेड बाय वन्स इकॉनॉमिक सर्कमस्टान्सेस. व्यक्तीची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्याच्यावरून व्यक्ती वस्तू आणि सेवांची निवड कशी करते हे अवलंबून असतं. जर व्यक्तीची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्याच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, तर ती व्यक्ती महागडी वस्तू परचेस करणार, क्वालिटेटिव्ह वस्तू परचेस करणार. दुसरी, ज्या व्यक्तीकडे वस्तू म्हणजे जी इकॉनॉमिक सर्कमस्टान्सेस, इकॉनॉमिक कंडिशन चांगली नाही, ती महागड्या वस्तू खरेदीच करणार नाही. किंवा आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीची परिस्थिती चांगली नसते, अशा वेळेस त्या वस्तूच्या खरेदी प्रेरणा ह्या अगदी कमी असतात आणि ज्यावेळेस त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती बदलते त्यावेळेस त्या व्यक्तीच्या खरेदी प्रेरणा बदलत असतात. तर ही झाली आर्थिक परिस्थिती. त्याच्यानंतर लाईफस्टाईल जे आहे, पर्सनॅलिटी अँड सेल्फ कन्सेप्ट, हा सुद्धा एक भाग आपल्याला दिसते. लाईफस्टाईल हा एक वेगळा भाग आहे, त्याला आपण जीवनशैली असं म्हणतो, जीवनशैली. तर जीवनशैलीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की व्यक्तीच्या ज्या बाईंग बिहेवियर आहेत त्या बदलताना आपल्याला दिसून येतात. तर त्या कोणत्या आहेत बाईंग लाईफस्टाईल. तर काय होतं की एखाद्या कुटुंबामध्ये आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीची लाईफस्टाईल खूप चांगली असते आणि अशा वेळेस त्या व्यक्तीकडे पैसे जरी कमी असले तर अशा वेळेस ती व्यक्ती ती लाईफस्टाईल जगण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न करताना आपल्याला दिसते. म्हणजेच लाईफस्टाईल जगण्याची जर त्यांची इच्छा असेल तर ती व्यक्ती कशा प्रकारे पैसा परचेस करण्याचा म्हणजे पैसा उभारण्याचा आणि वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करते. आणि ज्या व्यक्तीची लाईफस्टाईल चांगली नसेल तर ती लाईफस्टाईल न जगणार, म्हणजे एकाच घरामध्ये दोन भाऊ असतील, दोन भाऊ बहिणी असतील तर दोघांच्याही लाईफस्टाईल वेगळ्या असतात आणि त्या लाईफस्टाईल जगण्यासाठी त्या व्यक्तींच्या बाईंग बिहेवियर मात्र वेगळ्या असतात. तर हे आहेत. त्याच्यानंतर पर्सनॅलिटी अँड सेल्फ कन्सेप्ट, त्याला आपण व्यक्तिमत्व आणि स्वसंकल्पना असं म्हणतो, स्वकल्पना. इच पर्सन हॅज अ डिस्टिंक्ट पर्सनॅलिटी दॅट इन्फ्लुएन्सेस बाईंग बिहेवियर. व्यक्तीची एक वेगळी व्यक्तिमत्व असतं आणि वेगळी व्यक्तिमत्व हे व्यक्तीच्या ग्राहक वर्तणुकीवर परिणाम करणारं असतं.
आणि ते परिणाम करत असताना ग्राहक त्या व्यक्तिमत्वानुसार वस्तू किंवा सेवांची खरेदी करताना आपल्याला दिसून येते. इट इज जनरली डिस्क्राइब्ड इन टर्म्स ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स, इंटेलिजन्स, डॉमिनन्स, अडॅप्टेबिलिटी, इंडिपेंडन्स एक्सेट्रा. जर आपण पाहिलं तर हे व्यक्तीचं व्यक्तिमत्व कशामुळे बनतं, तर सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास, इंटेलिजन्स बौद्धिक क्षमता, डॉमिनन्स इतरांवर वर्चस्व निर्माण करण्याची मानसिकता, अडॅप्टेबिलिटी म्हणजे त्याला आपण स्वीकार्य क्षमता असं म्हणतो, इंडिपेंडन्स म्हणजे स्वतंत्रता. ह्या सगळ्यांच्या आधारे व्यक्तीची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व आणि स्वसंकल्पना बनत असते. आणि व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि स्वसंकल्पना याच्या आधारे कोणत्या वस्तू खरेदी कराव्या आणि कोणत्या वस्तू खरेदी करू नये याच्याबद्दलचा निर्णय जे आहेत ते निर्णय ग्राहक घेत असतात. आणि त्याच्यानंतर आहे पर्सनॅलिटी अँड सेल्फ, म्हणजे आपल्याला ते लक्षात आलेलं आहे. आणि शेवटला जो पॉइंट आहे तो म्हणजे सायकोलॉजिकल फॅक्टर्स, त्याला आपण मानसशास्त्रीय घटक असं म्हणतो. तर मानसशास्त्रीय घटकांचा सुद्धा परिणाम ग्राहकांच्या वर्तणुकीवर होताना आपल्याला दिसून येतो. तर तो परिणाम कसा होतो तो भाग आपल्याला इथे बघायचा आहे. आणि सायकोलॉजिकल फॅक्टर्स कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये पहिला आहे मोटिवेशन, त्याला आपण अभिप्रेरण असं म्हणतो. मोटिवेशन हा व्यक्तीच्या किंवा अभिप्रेरण हे व्यक्तीच्या खरेदीवर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक आहे. अ मोटिव्ह इज अ नीड दॅट स्टिम्युलेट अ पर्सन टू ऍक्ट इन अ पर्टिक्युलर वे. The level of motivation also affect the buying behavior of the consumer. Every person has different needs such as psychological needs, biological needs, social needs, esteem needs, etc. जर आपण व्यक्तीच्या गरजा आपण पाहिल्या तर वेगळ्या व्यक्तीच्या गरजा ह्या वेगळ्या असतात. आणि ज्या वेगळ्या गरजा असतात त्या वेगळ्या गरजांच्या आधारे व्यक्तीच्या अभिप्रेरणा बनत असतात. आणि त्या अभिप्रेरणांचं फुलफिल करण्यासाठी अभिप्रेरणा किंवा ज्या मोटिवेशन आहे त्या फुलफिल करण्यासाठी व्यक्ती त्या प्रकारची खरेदी करत असतात, म्हणजे त्या प्रकारच्या खरेदी प्रेरणा त्यांच्या असतात. नंबर 2 आहे परसेप्शन, त्याला आपण आकलन असं म्हणतो. तर याच्यामध्ये परसेप्शन इज द प्रोसेस बाय विच अन इंडिव्हिज्युअल सिलेक्ट, ऑर्गनाइज अँड इंटरप्रिट इन्फॉर्मेशन इनपुट्स टू क्रिएट मिनिंगफुल पिक्चर्स ऑफ द वर्ल्ड. जे काही एखादं जगाबद्दल एखादी विशिष्ट कल्पना, एखाद्या विशिष्ट आकलन निर्माण करणं, एखादा विशिष्ट दृष्टिकोन निर्माण करणं, अशा प्रकारचे एखाद्या व्यक्तीचं एक मानसिकता असते, मानसशास्त्र असतं. आणि त्याच्या आधारे व्यक्ती ते असं चित्र निर्माण करण्याच्या दृष्टीने वस्तूच्या खरेदी करताना आपल्याला दिसून येतं. अ मोटिवेटेड पर्सन इज रेडी टू ऍक्ट what an individual thinks about a particular product is his perception towards the same. एखादी वस्तू ज्यावेळेस व्यक्ती खरेदी करत असतो तर त्यावेळेस ते खरेदी करण्याच्या मागचं त्याचं आकलन असतं. म्हणजे जसं एखादा कवी असेल तर त्याला कवितेचे पुस्तकं खूप आवडतात. एखादा साहित्यिक असेल तर त्याला साहित्याच्या संदर्भातला खूप चांगला रस असतो. एखादा आर्टिस्ट असेल तर त्याला त्याच्या जे त्या ज्या गोष्टीमध्ये त्याचं कौशल्य आहे त्याच्या संदर्भातल्या असणाऱ्या वस्तू त्या खरेदी करत असतो. एखादा शिल्पकार असेल तर त्याला शिल्पकलेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूची तो खरेदी करत असतो. तर आकलन अशा पद्धतीचं. त्याच्यानंतर लर्निंग, त्याला आपण शिकणे असं म्हणतो. Learning is knowledge acquired by studies. Learning plays an important role in the buying decision process. It brings about changes in behavior resulting from observation and experience. Learning म्हणजे शिकणे. आणि लर्निंगच्या माध्यमातून आपलं बिहेवियर जे आहे, शिकण्याच्या माध्यमातून आपलं बिहेवियर हे नेहमी बदलत असतं. आणि हे बदलत असताना आपलं जे काही ऑब्झर्वेशन आहेत आणि आपला जो एक्सपिरियन्स आहे, म्हणजे आपण ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून किंवा आपण एक्सपिरियन्सच्या अनुभवाच्या माध्यमातून आपण शिकत असतो. मग ते ऑब्झर्वेशन किंवा एक्सपिरियन्स घेण्यासाठी बरेचसे लोक अनेक वस्तूंची खरेदी करत असतात ज्या आपल्या आकलनाच्या पलीकडे असतात. इट हेल्प्स इन नोईंग द ब्रँड नेम, इट्स फीचर्स, युजेस and so on. It enables consumer to make an informed choice. आणि शेवटी आहे बिलीफ्स अँड ॲटिट्यूड, श्रद्धा आणि दृष्टिकोन. A belief is a firm opinion about someone or some things.
एखाद्याबद्दल किंवा एखाद्या वस्तूबद्दल व्यवसाय संघटनेचं एक निश्चित स्थिर असं मत, म्हणजे त्याला बिलीफ असं म्हटलं जातं. दिस बिलीफ मे बी बेस्ड ऑन नॉलेज, ओपिनियन ऑर फेथ. हे जे बिलीफ आहेत हे ज्ञानावर किंवा मतावर किंवा विश्वासावर अवलंबून असतं. बिलीफ अँड ॲटिट्यूड्स इन्फ्लुएन्स द बाईंग बिहेवियर. जे काही श्रद्धा आहेत आणि ॲटिट्यूड आहे, दृष्टिकोन आहे, श्रद्धा आणि दृष्टिकोन जो आहे तो व्यक्तीच्या किंवा ग्राहकांच्या खरेदी प्रेरणेवर प्रभाव निर्माण करणारा घटक आहे. मार्केटर्स आर इंटरेस्टेड टू इन नोईंग द बिलीफ्स दॅट पीपल हॅव अबाउट देअर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. मार्केटर्स जे आहेत ते मार्केटर्स हे जाणून घेत असतात की ग्राहक कोणत्या वस्तू आणि सेवांची खरेदी करण्याच्या संदर्भात त्यांचा विश्वास आणि दृष्टिकोन आहे हे जाणून घेत असतात. आणि हा दृष्टिकोन जाणून घेतल्यानंतर मार्केटर तशा प्रकारची वस्तू मार्केटमध्ये लॉन्च करतात. अशा पद्धतीने ग्राहक वर्तणुकीवर परिणाम करणारे जे घटक आहेत त्या घटकांच्या बद्दलची माहिती आपण पाहिलेली आहे. आता आपण पुढे आपण जाऊया, तो म्हणजे असं बाजारपेठ विभागीकरण, त्याला आपण मार्केट सेगमेंटेशन असं म्हणतो. बाजार विभक्तीकरण, बाजार विभागीकरण. थोडं आपण फास्ट जातोय कारण आपल्याला त्या पद्धतीने त्या पीपीटी ज्या आहेत तुम्हाला द्यायच्या आहेत आणि त्यामुळे आपण पुढे जाणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण मार्केट सेगमेंटेशन काय आहे ते मार्केट सेगमेंटेशन आपण पाहणार आहोत. तर मार्केट सेगमेंटेशन म्हणजेच काय, तर इट इज अ ॲक्सेप्टेड फॅक्ट दॅट्स मार्केट आर नॉट होमोजिनियस. जर आपण पाहिलं तर एक सत्य आहे जे आपल्याला स्वीकारावंच लागतं, ते म्हणजेच मार्केट हे होमोजेनियस नाही. हे मार्केट हे एकजिन्सी नाही, मार्केट हे बहुजिन्सी आहे, मार्केट हे हेट्रोजेनियस आहे. कंझ्युमर डिफर ॲज रिगार्ड्स देअर नीड्स अँड वॉन्ट्स, पर्चेसिंग पॉवर, लाईक्स अँड डिसलाईक्स, सोशल अँड कल्चर बॅकग्राऊंड. आत्ताच आपण जे कन्झ्युमर बिहेवियर आपण पाहिलं आणि फॅक्टर्स अफेक्टिंग कन्झ्युमर बिहेवियर आपण पाहिलं, तर त्यानुसार जर आपण ग्राहकांच्या आवडीनिवडीचा जर आपण विचार केला तर कोणत्याही ग्राहकांच्या आवडीनिवडी ह्या एकसारख्या नाही आहे, त्या विभिन्न दिसून येतात. कारण त्या आवडीनिवडीवर सांस्कृतिक घटकांचा परिणाम होतो. सांस्कृतिक घटकांमध्ये आपण 3 घटक पाहिले. सामाजिक घटकांचा प्रभाव होत असतो, त्याच्यानंतर व्यक्तिगत घटकांचा प्रभाव होतो आणि मानसशास्त्रीय घटकांचा प्रभाव होत असतो. आणि ह्या सगळ्या घटकांच्या प्रभावामुळे कोणत्याही ग्राहकांच्या आवडीनिवडी, एका ग्राहकाच्या आवडीनिवडी ह्या दुसऱ्या ग्राहकांच्या आवडीनिवडीसारख्या नसतात किंवा एकाच ग्राहकाची आवड निवड दुसऱ्या परिस्थितीमध्ये समान असेल असं नाही. आणि त्यामुळे ग्राहकांची जी आवड निवड आहे ती वेगळी असल्यामुळे त्या निवडींच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मार्केटरला बाजारपेठेचं विभाजन करावं लागतं. त्याला बाजारपेठेचं विभक्तीकरण असं म्हटलं जातं. तर मग बाजारपेठेचं विभक्तीकरण करत असताना आपल्याला याच्यामध्ये काही व्याख्या आहेत, त्या व्याख्या आपण पाहूया. विल्यम स्टॅन्टन जे आहेत त्यांनी बऱ्याचशा व्याख्या दिल्या, त्यांच्या आपण 2 ते 3 व्याख्या आपण याच्या आधी पाहिलेल्या आहेत. मार्केट रिसर्चच्या संदर्भात किंवा मग मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टमच्या संदर्भात आपण पाहिल्या किंवा कन्झ्युमर बिहेवियरच्या संदर्भात आपण पाहिले. तर इथे सुद्धा विल्यम स्टॅन्टन यांनी मार्केट सेगमेंटेशनच्या संदर्भात व्याख्या केली आहे. विल्यम स्टॅन्टन असं म्हणतात की मार्केट सेगमेंटेशन इज द प्रोसेस ऑफ डिवायडिंग द सब total heterogeneous market for a product into several sub market or segment, each of which tends to be homogeneous in all significant aspects. जर आपण त्याचा मराठीतला अर्थ पाहिला तर बाजाराचे विभक्तीकरण किंवा विभाजन म्हणजे एखाद्या उत्पादनासाठी एकूण बहुजिन्सी बाजारांना अनेक उपबाजार किंवा उपघटकांमध्ये विभाजित करणे होय. त्यामध्ये प्रत्येक गोष्ट सर्व महत्त्वपूर्ण बाबीमध्ये एक समान असल्याचे मानते. म्हणजे जर आपण पाहिलं तर बाजारपेठ ही कशी आहे, बहुजिन्सी आहे, हेट्रोजेनियस आहे, प्रत्येकांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. आणि त्यामुळे बाजारपेठेमध्ये वस्तू लॉन्च करत असताना
बाजारपेठेच्या विभक्तीकरणाचा विचार मार्केटरला करावा लागतो. त्याला आपण मार्केट सेगमेंटेशन असं म्हटलेलं आहे. आणि त्यानुसार जो मार्केटर आहे त्या मार्केटरला वस्तू आणि सेवांची अवेलेबिलिटी जी आहे ती अवेलेबिलिटी करून द्यावं लागते. जसं आपण इलेक्ट्रॉनिक्सचं जर मार्केटचं जर उदाहरण घेतलं, जर टी व्हीचं मार्केट आहे तर आपल्याला दिसतं की समजा सॅमसंगचा टी व्ही आहे, सोनीचा टी व्ही आहे, ओनिडाचा टी व्ही आहे, किंवा आता नवीन नवीन कंपन्यांचे टी व्ही आलेले आहेत ते असू नये. तर आपल्याला दिसतं की आपण टी व्हीच्या शोरूममध्ये गेलो तर आपल्याला एकाच साईजच्या, एकाच क्वालिटीच्या, एकाच प्राइसच्या टी व्ही दिसत नाही. तर आपल्याला कमी किंवा एकच साईज